नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची मंत्रालयामध्ये झालेली महत्त्वाची बैठक। या बैठकीत नेमके कोणते निर्णय झाले, कोणत्या मागण्या मान्य झाल्या आणि कोणत्या प्रलंबित राहिल्या याची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्याआधी जर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात। तर चला पाहूया अंगणवाडी सेविकांनो या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलं। 25 फेब्रुवारी 2026 रोजी मंत्रालयामध्ये महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे, प्रधान सचिव, उपसचिव आणि ICDS आयुक्त यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक त्या ठिकाणी पार पडलेली आहे। बघा, सुमारे सव्वा तास चाललेल्या या बैठकीमध्ये कृती समितीच्या वतीने शुभा शमीम, राजेश सिंह, दत्ता देशमुख, जीवन सुर्डे आणि शकुंतला घोरपडे हे सर्व कृती समितीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे आणि या मागण्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, ते आपण पाहूया। बघा, प्रोत्साहन भत्ता मानधनामध्ये वर्ग करणे, मिनी सेविका व मदतनीस यांचे निवृत्तीचे वय 65 वर्ष करणे, आजारपणाची रजा, उन्हाळ्याची 1 महिन्याची सुट्टी, ग्रॅज्युटी व मासिक पेन्शन, थकीत केंद्रीय मानधन, 5G टॅब व डेटा रिचार्ज, थकीत TA-DA, इंधन व CBE भत्ते आणि लाडकी बहीण अर्ज भरण्याचा मोबदला। बघा, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, या ज्या मागण्या आहेत बघा, सर्व वरील मागण्या ज्या आहेत बघा, पहिली मागणी आहे प्रोत्साहन भत्ता मानधनामध्ये वर्ग करावा। हा खूप मोठी आणि महत्त्वाची मागणी आहे। आणि यानंतर बघा, जे काही तुम्हाला आता मी मागण्या सांगितल्या ती अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी खूप आणि महत्त्वाच्या मागण्या आहेत। बघा, अनेक वर्षापासून यामध्ये बघा ग्रॅज्युटी व मासिक पेन्शन ही देखील खूप महत्त्वाची मागणी या ठिकाणी या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेली आहे। अनेक वर्षापासून ही मागणी आपण लावून धरलेली आहे। तर आता पाहूया कोणत्या मागण्या मान्य झालेल्या आहेत। जुन्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 65 वर्ष करण्यास तत्वता मान्यता देण्यात आलेली आहे। सर्व थकीत देयके अदा करण्याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतलेली आहे। तसेच प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये बदल करण्याबाबत 15 दिवसांमध्ये सूचना मागण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। याशिवाय अंगणवाडीपासून ठराविक अंतरावर खाजगी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बालवाड्यांना परवानगी न देण्याबाबत शालेय शिक्षण विभागाशी चर्चा करण्याचे आश्वासन देखील त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तसेच निवडणुकीचे काम न देण्याबाबत निवडणूक आयोगाशी चर्चा करण्याचेही मान्य करण्यात आलेले आहे। मात्र उन्हाळ्याची सुट्टी वाढवणे आणि मदतनीसांना लाडकी बहीण अर्ज भरण्याचा मोबदला देणे या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही, म्हणजे या मागण्या या ठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या नाहीत। बघा, एकूणच या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झालेली असून काही महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलण्यात आलेले आहेत, मात्र अजूनही काही मागण्या प्रलंबित आहेत। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी ही महत्त्वाची बैठक या ठिकाणी ठरलेली आहे आणि येत्या काळामध्ये येत्या दिवसामध्ये स्पष्ट होणार आहे की आता यामधील कोणकोणत्या मागण्या आपल्या मंजूर होणार आहेत। तर अंगणवाडी सेविकांनो, आपल्याला काय वाटतं या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा। सरकार आपल्या मागण्या मान्य करेल का? आता ज्या मागण्या आपण या ठिकाणी मांडल्या आहेत त्यापैकी कोणकोणत्या मागण्या सरकार मंजूर करेल? आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओ बघायला मिळत असतात। धन्यवाद।